नमस्कार. हवा कुणाची म्हणजेच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कुणाची या कार्यक्रमात आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण सुजयदादा विखे की निलेश लंके यापैकी कोणाला जनमत मिळणार आहे आपण या ठिकाणी काही मतदार आपल्या सोबत आहे पण त्यांची भावना जाणून घेऊयात. नमस्कार. हवा कुणाची या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत. तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कुणाला असं? ही जी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे आणि आमचं मत विकासाला. विकास म्हणजे मोदीजी आणि सुजयदादा विखे पाटील. सुजयदादांनी काय काय कामं केले असं तुम्हाला वाटतं? आता हे नगरचा उड्डाणपूल पहा, हे सगळे हायवे पहा, हे सुजयदादा पण केलेले. त्याच्यामुळे आमचं वोट सुजयदादा. नक्कीच या ठिकाणी सुजयदादा विखेसाठी जनमत भेटत आहे. पाहूयात या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं, नगर दक्षिण मधून कोण निवडून येईल? सुजयदादा. नमस्कार. आपण सध्या आहोत भिंगार शहरामध्ये आणि भिंगार शहरामध्ये काही व्यावसायिक आपल्या सोबत आहे. आपण जाणून घेऊयात त्यांची मतं. नमस्कार. नमस्कार. थंडगार उसाच्या रसासोबतच आपण तुमचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहोत. आपल्या भागामध्ये हवा कुणाची? आपल्या भागामध्ये विकासाची हवा आहे. म्हणजेच मोदी साहेबांचे उमेदवार सुजयदादा विखे पाटील हे बहुसंख्य लाखांच्या फरकाने निवडून येणार आहेत आणि आमचं मत विकासाला म्हणजेच सुजयदादा विखेंना. जर तुम्ही निलेश लंकेंना निवडून दिलं तर काही नाही, एक संधी द्यायला काय हरकत आहे? नाही ना. काय होत, देशात पंतप्रधान म्हणून आम्हाला मोदी साहेब पाहिजेत म्हणून आम्ही विखेंनाच मतदान करणार आणि निवडून आणणार. आपण पाहत आहोत या ठिकाणी जनमत सध्याला तरी आपल्या भिंगार शहरामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी दिसतंय. आणखी काही आपल्याला सर्वसामान्य नागरिक भेटणार आहेत, आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत. तर आपल्या ठिकाणी या ठिकाणी मतदार आहेत. तर तुमचं मत कुणाला? आमचं मत सुजय विखेंना. सुजय विखेंना का? का म्हणजे विकास आहे, काम आहेत आमची इथं. आमच्या कचरा डेपोचं सगळ्यात मोठं काम त्यांनी मार्गी लावलं. खूप दिवसापासून प्रलंबित होतं. पूर्ण परिसरात कचऱ्याची घाण आणि वास त्याने नागरिक सगळे त्रस्त होते. आणि सुजयदादांना जशी आम्ही सगळ्यांनी विनवणी केली त्याप्रमाणे त्यांनी आता जवळजवळ 10 गाड्या आमच्या गावामध्ये कचरा संकलन करतात आणि व्यवस्थित काम चालू आहे त्यांचं. कामाची माहिती आहे त्यांना, कुठलं काम कोणत्या वेळेत व्हायला पाहिजे हे पण त्यांच्याकडं आहे. तर जर एक संधी तुम्ही जर नवीन खासदाराला देऊ पाहता का? आमचा विकास होऊ राहिला मग नवीनचा काही प्रश्नच येत नाही. इथं आमच्या गावाचा विकास आम्हाला महत्वाचा आहे ना. गावात सुखसुविधा सर्व व्यवस्थित भेटू राहिलं मग नवीनची काय गरजच नाही ना. आहे तेच चांगलं काम करतात, मग नवीनचं काय. म्हणजे तुमचं मत सुजयदादांना. हो. तर हवा कुणाची या कार्यक्रमात आपलं स्वागत. तर सुजय विखे की निलेश लंके, तुमचं मत कुणाला? आमचं मत सुजय विखेंना. कारण गावाचा विकास पण भरपूर प्रमाणात केलेला आहे त्यांनी आणि कचऱ्याचा प्रश्न म्हणजे मोठ्या प्रमाणात भिंगारमध्ये होता तो पण सॉल्व्ह केलेला आहे. कारण कचरा गाड्या म्हणा किंवा आपले पाण्याचा प्रश्न म्हणा त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. आपले ब्रिज म्हणा, रस्ते म्हणा, रस्त्यांचा प्रश्न जास्त उद्भवत होता नगरमध्ये, तर त्यांनी तो चांगल्या प्रमाणात मार्गी लावला. तर तुमच्यासारख्या तरुणांचं मत कुणाला असेल? आमचं मत सुजयदादांना. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत. दादा नमस्कार. हवा कुणाची या कार्यक्रमात आपलं स्वागत. दादा, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुजय विखे की निलेश लंके, आपलं मत कुणाला? आता असं आहे, विचार केला तर सुजय विखेचे काम उड्डाणपुलाचे त्यांनी पण चांगले केलेले आहे आणि लंके साहेबांनी कोरोना काळामध्ये चांगले काम केलेले आहे. तरी तुम्हाला कोणाला मत देऊशी वाटतंय? मला मत द्यायला लंकेंना आवडेल, कारण त्यांनी कोरोनामध्ये खूप गरीब लोकांची कामं केलेली आहे. धन्यवाद. भिंगारमध्ये आपण आहोत. दादा, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जी लढत होत आहे, डॉक्टर सुजय विखे की निलेश लंके? तुमचा प्रश्न सोडून मी सांगतो की आमचा पक्ष स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष. दुसरी गोष्ट, देशहित व देश संरक्षणासाठी नरेंद्र मोदींनाच निवडून देणार, हे काळ्या दगडावरची रेग आहे. हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपण भिंगार शहरामध्ये आहोत. काही तरुण मतदार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांचं मत जाणून घेऊयात. हवा कुणाची या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. तर सुजय विखे की निलेश लंके? सुजय विखे. सुजय विखे म्हणजे युवा पिढीचं मत सुजय विखे.
तर तुमचं काय मत आहे? सुजय विखे. तर सुजय विखेंना तुम्ही मत देणार? काम चांगलं आहे, त्या माणसाचं काम चांगलं आहे, हिंदुत्वासाठी काम चांगलं आहे आणि एक सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवार आहे. आणि समोरचा उमेदवार तुम्ही पहा, एक गुंड उमेदवार आहे. माझं जनतेला एकच म्हणणं आहे की आपण दोन्ही उमेदवारांचं बराबरी करून सुशिक्षित संस्कृत उमेदवार निवडून द्यावा. तर आपण पाहत आहोत की भिंगार शहरामध्ये जो भारतीय जनता पार्टीसाठी म्हणजेच सुजयदादा विखे पाटील साठी जो कल आहे, बऱ्याच पैकी आपण ज्यांना ज्यांना भेटलो त्यांचा कल फक्त आणि फक्त डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच आहे.